कोणतेही काम या ठिकाणी झालं नाही। मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न 20 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी साधा मोमबत्तीचा कारखाना या आपल्या भागामध्ये काढला नाही। कामठी शहर हे फुटबॉलची नगरी आहे आणि इथं इंटरनॅशनल स्टेडियम आम्ही त्या ठिकाणी बनवण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। परंतु यानं मी या भागाचा आमदार झालो, नक्कीच एक बेरोजगार युवकासाठी चांगलं काम करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार। नमस्कार, मी रश्मी केडेकर। महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण कामठी या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। सामान्य जनतेसाठी ते नेहमी त्यांच्या मनात तळमळ असते, त्यांच्या सेवेत ते नेहमी असतात आणि आता त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आता माझ्यासोबत सुरेश दादा भोयर। दादा, तुमचं नवभारत नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू। एकंदरीतच दादा, आता या निवडणुकीमध्ये पुढचं 5 वर्षाचं विजन काय असणार आहे? पुढच्या ह्या मतदारसंघामध्ये मी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर सातत्याने संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। कारण ज्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीच्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणतंही काम या ठिकाणी झालं नाही। मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न 20 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी साधा मोमबत्तीचा कारखाना या आपल्या भागामध्ये काढला नाही। म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सर्वप्रथम कामठी मतदारसंघामध्ये मी जागेने MIDCचा निर्माण करून त्या ठिकाणी आमच्या स्थानिक बेरोजगार युवकांना काम देण्याचा पहिले प्राधान्य त्या ठिकाणी राहणार आहे। आणि दुसरी अनेक समस्या कामठी शहरामध्ये आहे। कामठी शहरामध्ये आमच्या शुक्रवारी मार्केटमध्ये 20 वर्षामध्ये साधं मार्केट बनवू नाही शकले, हे तर कामठीसाठी दुर्दैव म्हणायला लागत। कामठी शहर हे फुटबॉलची नगरी आहे आणि इथं इंटरनॅशनल स्टेडियम आम्ही त्या ठिकाणी बनवण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। अनेक समस्या मतदारसंघामध्ये आहे। उडकेश्वर, बेसा, बेलतरोडी आणि खरबी बहादुरामध्ये RLच्या नावावर मोठी प्रमाणात त्यांचे स्थानिक लोकांची लूट त्या ठिकाणी सुरू आहे आणि माझा प्रयत्न आहे की त्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी 20 रुपये RLच्या प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं, नक्कीच आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। आम्ही सन्माननीय सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये काम करतो आणि प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। आणि ज्या पद्धतीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये एक दडपशाहीचं वातावरण ह्या आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने करून ठेवलं। मोठा पालकमंत्री होते, एक्साईज मिनिस्टर होते, आपल्या एक्साईज मिनिस्टर असताना सुद्धा कोणताही विकास ह्या भागामध्ये झाला नाही। म्हणून जनतेमध्ये मोठा प्रमाणात रोष आहे आणि हे परिवर्तनाची लढाई आता निवडणुकी जनता लढत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण चांगलं काम या मतदारसंघामध्ये करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे। दादा, सातत्याने तुम्ही जनतेच्या मधात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। आत्ताच नाही तर आधी पण तुम्ही जनतेच्या संपर्कात होता, त्यांच्या समस्या जाणून घेत होते, आता प्रचारामध्ये पण आहेत। तर आता त्यांच्या काय सगळ्यात मोठी समस्या जाणवते आणि काय भावना आहेत सध्या त्यांच्या? 2019ला मी ह्याच मतदारसंघामध्ये निवडणूक लढलो आणि थोड्याफार फरकाने माझा त्यावेळेस निवडणूक राहून गेली। परंतु 4.5 वर्ष मी सातत्याने मी आमदार नसलो तरी ह्या भागाचा एक जनतेचा सेवक म्हणून मला 1,08,000 वोटं त्यावेळेस मिळाली होती। मी जनतेचा सेवक म्हणून ह्या मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये जनतेसोबत गेलो होतो। शेतकऱ्याचे प्रश्न असो, आमच्या कामगाराचे प्रश्न असो, आमच्या नवयुवक लोकांचे प्रश्न असो, मोठ्या प्रमाणात आमचा त्या ठिकाणी मी सोडू शकलो नाही। परंतु यानं मी या भागाचा आमदार झालो, नक्कीच एक बेरोजगार युवकासाठी चांगलं काम करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार। नक्कीच दादा, आणि सातत्याने आता तुम्ही विकास कामं करतायत, मदत करत आहेत जनते, या सगळ्या विकास कामांना बघून काय वाटतं, किती मतदार साथ देतील? माझ्या विरोधात जो मतदार उमेदवार आहे तो हेलिकॉप्टरनी प्रचार करून राहिला, मी जमिनीवर आहे आणि मी आतापर्यंत 200 किलोमीटर पाईप फिरून यात 240 गाव, 5 नगरपंचायत आणि 1 नगरपालिका, आज माझा शेवटला वार्ड क्रमांक 4 शेवटला आहे। कारण मी कामठी नगरपालिकेमध्ये नगरसेवक ज्या पद्धतीने निवडणूक लढते त्या पद्धतीची निवडणूक प्रत्येक मतदारापर्यंत आमचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला। आम्ही मतदानाचं दान मागण्यासाठी प्रत्येकाच्या दरवाजापर्यंत जात आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये परिवर्तनाची लढाई 20 तारखेला, त्याचा 23 तारखेला रिझल्ट चांगला येणार आहे। जनतेला काय सांगणार? जनतेला, कामठी मौदा विधानसभेत जनतेला आणि मतदार बंधूंना माझी एकच विनंती राहणार आहे की आपण 20 वर्ष त्यांना दिले, 5 वर्ष आम्हाला द्या, काँग्रेस पक्षाला द्या। मी त्यांनी 20 वर्षात जे कामं नाही केले ते 5 वर्षात करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करतो।
नक्कीच दादा, तुम्ही सातत्याने कार्यरत आहात आणि आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी संवाद साधला, तुमचा वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि येणाऱ्या वाटचालीसाठी निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज आपण कामठी या मतदारसंघात आलेलो होतो. दादांकडून आपण त्यांचं व्हिजन काय आहे जाणून घेतलं. सातत्याने ते जनतेच्या मदत आहेत, कामं करत आहेत, त्यांच्या समस्या त्यांनी जवळून जाणून घेतलेल्या आहेत आणि आता पुढे या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.